तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त विधिमंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या आजी आणि माजी सदस्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दिले जाणार आहेत। राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विधिमंडळ परिसरातील प्रवेशद्वारावर भव्य कमान उभारण्यात आली आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये संपूर्णपणे राष्ट्रपती यांच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे। विधानभवन परिसरामध्ये विधानभवन सचिवालयाकडून संपूर्णपणे भव्य अशी प्रशस्त ही एक कमान या ठिकाणी प्रवेशद्वार करण्यात आले आहे। रायगड किल्ल्याची प्रतिकृती अर्थात रायगड किल्ल्याची जी काही प्रवेशद्वार आहे त्याची प्रतिकृती केली आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे। आज राष्ट्रपती महोदय यांच्याकडून महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवी वर्षानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे। याचबरोबर विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू याचबरोबर उत्कृष्ट भाषण पुरस्कार देखील वितरण सोहळा राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते होणार आहे। दोन्ही सभागृहातील महत्त्वाच्या सदस्यांना एकूणच हे पुरस्कार दिले जाणार आहे। त्यामुळे हा एक महत्त्वाचा योग विधानभवन सचिवालयासाठी असणार आहे। संपूर्णपणे विधिमंडळ सचिवालयाने याची तयारी करण्यात आली आहे। संपूर्णपणे या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा सुद्धा तैनात करण्यात आली आहे। त्यामुळे दुपारनंतर हा सोहळा विधिमंडळात होणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने तयारी केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहित सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।